आणि एक मोठी बातमी येते। इंडिगोचं विमान नागपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेली आहे। इंडिगोच्या विमानाचं नागपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग झालेलं आहे। नागपूरमधून ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। विमानामध्ये बॉम्ब असल्याचा संशय आल्यानं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची प्राथमिक माहिती कळते। विमानातले 157 प्रवासी सुखरूप आहेत। नागपूरमध्ये इंडिगोचं विमान जे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। विमानामध्ये बॉम्ब असल्याचा संशय आहे आणि त्यामुळे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग नागपूरमध्ये करण्यात आलेलं आहे। काही वेळापूर्वीच एअर इंडियाच्या तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्यानंतर आता इंडिगोचं नागपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग झालेलं आहे। तेजस मोहतुरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। तेजस, इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आहे। प्राथमिक माहिती आहे की बॉम्ब असल्याचा संशय आहे आणि त्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। सविस्तर नक्कीच त्याची जर बघितलं असेल तर कोची टू दिल्ली जाणाऱ्या फ्लाईटमध्ये बॉम्ब असल्याची जी आहे ती नागपूरमध्ये इमर्जन्सी लाइटिंग झाली अशा प्रकारची धमकी आली होती। आणि आपण जर बघितलं असेल तर इंडिगोची फ्लाईटमध्ये बॉम्ब असल्याची जी माहिती जी मिळते त्या अनुषंगानं आता पोलीस असेल किंवा बॉम्ब शोध पथक आहे जे विमानतळाकडे आता रवाना झालेले। एकंदरीत जर बघितलं असेल तर नागपूर विमानतळावर जेवढे सुखरूप जे फ्लाईट आहे ती उतरली, त्यासोबत 157 प्रवासी असून यात पोलीस विभागाकडून तपासणी सुद्धा केली जात आहे आणि कंपनीच्या विमानात बॉम्ब असल्याच्या कळतं एटीसी सोबत संपर्क करून इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली। यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या होत्या ना। यावेळेस नेमकं काय मिळते याकडे सर्वांचं लक्ष आहे। मात्र पोलीस आणि बॉम्ब शोध पथक सध्या त्या घडीला विमानतळाकडे रवाना झालेले आहेत। अगदी काय नेमकं कॉल आलेला अज्ञाताचं की काय बॉम्ब आहे विमानामध्ये, याची माहिती तिथल्या प्रशासनाला कशी कळली? काही कॉल आलाय का किंवा मग कशा आधारे त्यांनी बॉम्ब असल्याचा संशय व्यक्त केलाय? या अगोदर सध्या अशाच प्रकारचा फेक कॉल आला होता आणि अशाच प्रकारची विमानतळावर फ्लाईट जी आहे ती उतरवली होती। मात्र यंदा जे आहे ते खरंच हे धमकी जी मिळाली आहे ते खरंच याच्या काय सत्य आहे ते सत्य आता ओळखणार आहे। कारण की पोलीस विभागाला आतापर्यंत विमानतळाकडे रवाना झाली आणि बॉम्ब शोधक जे पथक आहे ते आता या संपूर्ण याच्याकडे शोधून या संदर्भात जे काही आहे ते माहिती सविस्तर देणार आहे। अगदी तेजस, हे विमान नागपूरहून कुठे जाणार होतं त्याबद्दलची काही माहिती आहे का? 157 प्रवासी यामध्ये आहेत अशी माहिती कळतीये। पोलिसांच्या प्राथमिक चौकशीमधून काही माहिती आतापर्यंत अपडेट समोर आले आहेत का? कोची टू दिल्ली जाणारे फ्लाईट होते आणि अशा प्रकारची जी माहिती मिळत आहे आणि इंडिगोची फ्लाईट होती आणि हे संपूर्ण प्रवासी जे होते 157 प्रवासी त्यांना या संपूर्ण याच्यात सुखरूप उतरण्यात आलं। यात पोलीस विभागाकडनं आता तपासणी केली जात आहे या सगळ्या संपर्कात आणि एटीसी सोबत संपर्क साधून हे जे काही आहे ते इमर्जन्सी लँडिंग त्यावेळी करण्यात आली। अगदी धन्यवाद तेजस, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।